मीरा भाईंदरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी डाचकुलपाडा पीडितांची भेट घेतली आहे। भाईंदरमधील डाचकुलपाडा येथे नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पीडितांची भेट घेतली आणि त्यांची बाजू समजून घेतली आहे। किरीट यांनी पोलीस प्रशासनावर टीका केली आहे आणि ही घटना अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय। भूमाफिया आणि परिसरातील बेकायदेशीर रहिवासी यांच्यात संबंध असल्याचा त्यांनी आरोप केलाय। सोमय्या यांनी दावा केलाय की पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली नाही असा आरोप करत ही घटना पूर्वनियोजित होती आणि पहाटे 4 वाजताच्या सुमारास अंमलात आणली गेली। त्यापुढे त्यांनी सांगितलंय की या घटनेचा स्पष्ट संबंध लव जिहाद आणि या प्रदेशातील भूमाफिया कारवायांशी आहे। या भागात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत आहेत, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही असा आरोपही त्यांनी केलाय। सोमय्या म्हणाले, उक्त ठिकाणी एका बेकायदेशीर मशीद बांधण्यात आली। हे संपूर्ण प्रकरण हलके घेऊ नये आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। पुढील चौकशी आणि कारवाईसाठी या घटनेचा सविस्तर अहवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली। मीरा भाईंदर परिसरात सामाजिक अशांतता निर्माण करण्यासाठी वारंवार घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकत सोमय्या यांनी इशारा दिलाय की काही नेते आणि गट आक्रमक भाषणे आणि चिथावणीखोर कृतींद्वारे शहरातील जातीय सखोला बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत। जर अशा घटनांकडे दुर्लक्ष केले गेले तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती विशेषतः डाचकुलपाडा आणि काशीविरा येथे आणखी